नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एसके बुक समरी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. महान लेखक नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाच्या 15व्या व्हिडिओ चॅप्टरला सुरुवात करत आहोत. तर त्यापूर्वी आपण या पुस्तकातील प्रत्येक चॅप्टर म्हणजे पहिल्या चॅप्टर पासून पुनरावलोकन करूया. चॅप्टर नंबर 1 ठामपणा किंवा दृढता, चॅप्टर नंबर 2 मजबूत इच्छाशक्ती, चॅप्टर नंबर 3 विश्वास, चॅप्टर नंबर 4 स्वयंसूचना, चॅप्टर नंबर 5 विशेष ज्ञान, चॅप्टर नंबर 6 कल्पना शक्ती, चॅप्टर नंबर 7 सुव्यवस्थित नियोजन, चॅप्टर नंबर 8 निर्णय घेणे, चॅप्टर नंबर 9 जिद्द चिकाटी, चॅप्टर नंबर 10 मास्टरमाइंडची शक्ती आणि मागील चॅप्टर नंबर 11 मानवी लैंगिक ऊर्जेला सर्जनशीलता, यश इत्यादी सकारात्मक गोष्टीकडे वळवण्याची कला. तर आता आपण या पुस्तकातील चॅप्टर नंबर 12 आणि एसके बुक समरी या चॅनल मधील 15व्या व्हिडिओ चॅप्टरला सुरुवात करत आहोत. चॅप्टरचे नाव आहे सबकॉन्शियस माइंडला जोडणारी लिंक, म्हणजेच मराठीमध्ये अवचेतन मनाला जोडणारा दुवा, श्रीमंत होण्याकडे जाणारे 11वे पाऊल. तर मित्रमैत्रिणींनो, या व्हिडिओ चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि श्रीमंत होण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा. सबकॉन्शियस माइंड म्हणजे चेतनेचा तो भाग आहे ज्यामध्ये लॉजिकल किंवा कॉन्शियस मनाच्या पातळीपर्यंत 5ही इंद्रियाद्वारे पोहोचणारे विचार नोंदवले जातात आणि जिथून हे विचार पुन्हा त्याच प्रकारे बाहेर काढता येतात, जसे फायलिंग कॅबिनेट मधून फाईल काढली जाते. हे मन सर्व प्रकारच्या विचारांना स्वीकारते आणि साठवून ठेवते, मग ते कसेही असोत. तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस मनात कोणतीही योजना, विचार किंवा ध्येय स्वतःच्या इच्छेनुसार ठेवू शकता, ज्यांना तुम्ही प्रत्यक्ष किंवा आर्थिक रूपात साकार करू इच्छिता. सबकॉन्शियस माइंड सर्वप्रथम त्या तीव्र इच्छांवर काम करते ज्यामध्ये विश्वासासारख्या भावना मिसळलेल्या असतात. सबकॉन्शियस माइंड दिवस-रात्र कार्यरत असते. माणसाला हा नेमका मार्ग माहीत नसतो की हे मन अमर्याद शक्तीपासून कशी ऊर्जा खेचते, ज्याच्या मदतीने ते एखाद्याच्या इच्छेला प्रत्यक्ष रूप देऊ शकते आणि ते हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वात सोपा व व्यवहार्य मार्ग वापरते. तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस मनावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत नाही, पण तुम्ही त्याला तुमच्या इच्छेनुसार कोणतीही योजना, इच्छा किंवा ध्येय देऊ शकता ज्यांना तुम्ही प्रत्यक्षात साकार झालेले पाहू इच्छिता. या गोष्टीला पुष्कळ पुरावे आहेत की सबकॉन्शियस माइंड हे माणसाच्या कॉन्शियस मन आणि अमर्याद शक्ती यांच्यामधील जोडणारा दुवा आहे. हे ते माध्यम आहे ज्याद्वारे माणूस अमर्याद शक्तीचे सहकार्य मिळवू शकतो. हेच एकमेव माध्यम आहे ज्याद्वारे प्रार्थना त्या स्त्रोतांमध्ये रूपांतरित होते जो प्रार्थनेला उत्तर देण्यास सक्षम असतो. जेव्हा तुम्ही हे सत्य म्हणून स्वीकारता की सबकॉन्शियस माइंड अस्तित्वात आहे आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या इच्छांना प्रत्यक्ष रूप दिले जाऊ शकते, तेव्हा तुम्हाला इच्छाशक्तीच्या अध्यायातील सूचनांचे महत्त्व समजेल. तुमच्या हे सुद्धा लक्षात येईल की तुम्हाला तुमच्या इच्छांना स्पष्ट ठेवण्यास किंवा त्यांना लिहून ठेवण्यास का सांगितले जाते. तसेच या सूचनावर काम करताना चिकाटी का आवश्यक आहे हे सुद्धा लक्षात येईल. 13 तत्वे ही अशी प्रेरणा आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचू शकता आणि त्यावर प्रभाव टाकू शकता. जर तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले नाही तर निराश होऊ नका. लक्षात ठेवा, सबकॉन्शियस माइंड फक्त सवयीद्वारेच नियंत्रित केले जाऊ शकते आणि त्यासाठी विश्वासाच्या अध्यायातील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. हे समजून घ्या की तुमचे सबकॉन्शियस माइंड सतत कार्यरत असते. तुम्ही त्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करा किंवा नका करा. त्यामुळे हे स्पष्ट होते की भीती, गरिबी आणि इतर नकारात्मक विचार हे सुद्धा सबकॉन्शियस माइंडसाठी प्रेरणेसारखे काम करतात, जोपर्यंत तुम्ही त्यावर विजय मिळवत नाही आणि त्याऐवजी सकारात्मक विचार देत नाही जे त्याला पोषण देऊ शकतात. सबकॉन्शियस माइंड कधीही रिकामे राहत नाही. जर तुम्ही तुमच्या इच्छांना सबकॉन्शियस मनात रुजवण्यात अपयशी ठरलात तर ते तुमच्या निष्काळजीपणामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणाऱ्या विचारानुसार काम करेल. आपण या अगोदरच स्पष्ट केले आहे की नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही प्रकारचे विचार सतत सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचत असतात. आता इतकेच लक्षात ठेवा की आपण दररोज अशा प्रकारे जगतो की आपल्याला हे सुद्धा बऱ्याचदा लक्षात येत नाही की आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत कोणते विचार पोहोचत आहेत. त्यापैकी काही विचार नकारात्मक असतात तर काही सकारात्मक. तुम्हाला नकारात्मक विचारांचा प्रवाह थांबवण्याचा प्रयत्न करायलाच हवा, जेणेकरून सकारात्मक विचारांच्या मदतीने तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर प्रभाव टाकू शकता. जेव्हा तुम्ही हे साध्य करता तेव्हा तुमच्याकडे ती चावी येते जी तुमच्या सबकॉन्शियस माइंडचे दार उघडते. एवढेच नाही तर तुम्ही त्या दारावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकता, ज्यामुळे कोणताही अवांछित विचार तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर परिणाम करू शकणार नाही. माणूस जे काही निर्माण करतो ते आधी विचारांच्या रूपात सुरू होते. माणूस अशी कोणतीही गोष्ट निर्माण करू शकत नाही ज्याची त्याने अगोदर कल्पना केलेली नसते. इमॅजिनेशनच्या मदतीने विचाराचे रूपांतर योजनेमध्ये होते. नियंत्रणात ठेवलेल्या इमॅजिनेशनचा उपयोग करून
योजना किंवा ध्येय तयार करता येतात जे व्यक्तीला त्याच्या निवडलेल्या व्यवसायात किंवा कामामध्ये यश मिळवून देतात. सर्व विचार जे प्रत्यक्ष रूपात साकार व्हावेत आणि जे आपल्या इच्छेनुसार सबकॉन्शियस माइंड मध्ये रुजवले जातात ते इमॅजिनेशनच्या माध्यमातूनच जावेत आणि त्यामध्ये विश्वास मिसळलेला असावा. योजना किंवा ध्येयामध्ये विश्वास मिसळणे हे फक्त इमॅजिनेशन मुळेच शक्य आहे. या वाक्यामधून तुमच्या लक्षात आले असेल की सबकॉन्शियस माइंडचा प्रभावी वापर करण्यासाठी सर्व तत्वांचा म्हणजेच प्रिन्सिपल्सचा एकत्रित वापर करणे आवश्यक आहे. 19व्या आणि 20व्या शतकातील प्रसिद्ध कवयित्री आणि पत्रकार एल्ला व्हीलर विल्कॉक्स यांनी सबकॉन्शियस माइंडच्या शक्तीबद्दल लिहिलेले आहे. तुम्हाला माहित नाही एक विचार काय करू शकतो. तो तुम्हाला द्वेष करायला लावू शकतो आणि प्रेमही निर्माण करू शकतो. विचार हे असे घटक आहेत ज्यांना पंख असतात आणि ते अतिशय वेगाने प्रवास करतात. ते विश्वाच्या नियमांचे पूर्णपणे पालन करतात. हा एकमेव असा घटक आहे की जो तुमच्या मनातून जातो तो पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येतो. श्रीमती विल्कॉक्स यांना हे चांगले ठाऊक होते की जो विचार माणसाच्या मनातून जातो आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये स्थिरावतो तो चुंबकासारखा काम करू लागतो आणि तो विचार नक्कीच प्रत्यक्ष रूपात साकार होतो. विचार हे असे घटक आहेत ज्यांची ऊर्जा आपण प्रत्यक्ष रूपात बदलू शकतो. कॉन्शियस माइंड मध्ये असलेल्या विचारांपेक्षा सबकॉन्शियस माइंड त्या विचारांनी अधिक प्रभावित होते आणि त्यांना जास्त स्वीकारते ज्यामध्ये भावना मिसळलेल्या असतात. खरे तर या तत्वाला पुष्कळ पुरावे आहेत की फक्त भावनांनी भरलेले विचारच सबकॉन्शियस माइंडवर प्रभावी परिणाम करतात. जर हे खरे असेल की सबकॉन्शियस माइंड भावनांनी जोडलेल्या विचारावर अधिक वेगाने प्रतिक्रिया देते तर महत्त्वाच्या भावनांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. एकूण 7 प्रमुख सकारात्मक भावना आणि 7 नकारात्मक भावना असतात. नकारात्मक भावना म्हणजेच इमोशन आपोआप विचारांमध्ये येतात आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात, परंतु सकारात्मक भावना ऑटोसजेशनच्या तत्वाद्वारे तुम्हाला जाणीवपूर्वक तुमच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवाव्या लागतात. या भावना ब्रेड मधील ईस्ट सारख्या असतात कारण त्यांच्यामध्ये कृतीचा घटक असतो जो विचारांना निष्क्रिय म्हणजेच पॅसिव्ह अवस्थेतून सक्रिय म्हणजेच ऍक्टिव्ह अवस्थेमध्ये बदलतो. यामुळेच भावनांनी जोडलेले विचार फक्त थंड तर्कावर आधारित विचारांपेक्षा अधिक शक्तिशाली असतात. तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला प्रभावित आणि नियंत्रित करण्यासाठी तयार करत राहता जेणेकरून तुम्ही त्याला पैसा कमावण्याची इच्छा देऊ शकता आणि ती प्रत्यक्ष आर्थिक रूपात बदलू शकता. म्हणूनच त्यापर्यंत पोहोचण्याची पद्धत समजून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला त्याची भाषा बोलावी लागेल, नाहीतर ते तुमच्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. सबकॉन्शियस माइंडला सर्वात चांगले समजणारी भाषा म्हणजे भावनांची भाषा. म्हणूनच आता आपण 7 प्रमुख सकारात्मक आणि 7 नकारात्मक भावना पाहूया जेणेकरून तुम्ही सबकॉन्शियस माइंडला सूचना देताना सकारात्मक भावनांचा अधिक वापर कराल आणि नकारात्मक भावनापासून दूर राहाल. 7 प्रमुख सकारात्मक भावना पुढील प्रमाणे आहेत. इच्छेची भावना, नंबर 2 विश्वासाची भावना, नंबर 3 प्रेमाची भावना, नंबर 4 लैंगिक ऊर्जेची भावना, नंबर 5 उत्साहाची भावना, नंबर 6 रोमांसची भावना आणि नंबर 7 आशेची म्हणजेच अपेक्षेची भावना. इतर सकारात्मक भावना असतात पण या 7 भावना सर्वात शक्तिशाली आहेत आणि सर्जनशील प्रक्रियेत यांचाच जास्त वापर केला जातो. या 7 भावनांवर प्रभुत्व मिळवा, मग बाकीच्या सकारात्मक भावना आपोआप तुमच्या नियंत्रणामध्ये येतील. लक्षात ठेवा, तुम्ही असे पुस्तक वाचत आहात ज्याचा उद्देश तुमच्या मनात सकारात्मक भावना निर्माण करून पैशाची जाणीव म्हणजेच मनी कॉन्शियसनेस विकसित करणे हा आहे. यानंतर आता आपण बघूया 7 प्रमुख नकारात्मक भावना. नंबर 1 भीती, नंबर 2 मत्सर किंवा जलन, नंबर 3 द्वेष, नंबर 4 सूड भावना म्हणजेच बदला घेण्याची भावना, नंबर 6 अंधश्रद्धा आणि नंबर 7 राग. सकारात्मक आणि नकारात्मक भावना मेंदूमध्ये एकाच वेळी राहू शकत नाहीत. यापैकी एक जास्त प्रभावी ठरते ज्यामुळे तुमची जबाबदारी आहे की सकारात्मक भावना तुमच्या मनावर अधिक प्रभाव टाकतील याची खात्री करा. यासाठी सवयीचा नियम तुमची मदत करेल. सकारात्मक भावना अंगीकारण्याची आणि त्यांचा वापर करण्याची सवय लावा. शेवटी त्या तुमच्या मनावर पूर्णपणे प्रभुत्व मिळवतील आणि नकारात्मक भावनांना आत येऊ देणार नाहीत. फक्त या सूचनांचे पूर्णपणे पालन केल्यानेच तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर नियंत्रण मिळवू शकता. जर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एकही नकारात्मक भावना असेल तर ती तुमच्या सर्जनशील मदतीच्या सर्व संधी नष्ट करण्यासाठी पुरेशी असते. जर तुम्ही निरीक्षण करणारे व्यक्ती असाल तर तुम्ही पाहिले असेल की बहुतेक लोक फक्त तेव्हाच प्रार्थनेचा आधार घेतात जेव्हा बाकी सगळे उपाय अपयशी ठरतात किंवा ते निरर्थक शब्दाच्या कर्मकांडाद्वारे प्रार्थना करतात. आणि कारण हे सत्य आहे की बहुतेक लोक फक्त अपयश आल्यानंतरच प्रार्थना करतात. त्यामुळे प्रार्थना करताना त्यांच्या मनात भीती आणि शंका भरलेली असते. सबकॉन्शियस माइंड या भावनानुसार कार्य करते आणि त्यांना अमर्याद शक्तीकडे पाठवते आणि मग याच भावनावर ही अमर्याद शक्ती काम करते. जर तुम्ही
एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करत असाल पण त्याच वेळी तुमच्या मनात भीती असेल की ती गोष्ट मिळणार नाही किंवा अमर्याद शक्ती तुमच्या प्रार्थनेवर काम करणार नाही, तर तुमची प्रार्थना खरोखरच निष्फळ ठरेल. बऱ्याच वेळा असे घडते की आपण ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो ती आपल्याला मिळते. जर तुम्हाला असा अनुभव आला असेल तर त्यावेळी तुमची मनस्थिती म्हणजेच स्टेट ऑफ माइंड कशी होती हे आठवा. तुमच्या लक्षात येईल की इथे सांगितलेला हा सिद्धांत फक्त सिद्धांत नसून त्यापेक्षा खूप मोठा आहे. तो काळ येईल जेव्हा शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रार्थनेचे विज्ञान शिकवले जाईल आणि त्या प्रार्थनेला विज्ञान असे नाव दिले जाईल. हा सार्वत्रिक मन म्हणजेच युनिव्हर्सल माइंड लोकांच्या मनातील भीती संपेपर्यंत प्राप्त होणार नाही. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा अज्ञान, अंधश्रद्धा आणि चुकीचे शिक्षण नष्ट होईल आणि आपली मुले अमर्याद ऊर्जेचे ज्ञान मिळवू लागतील. काही भाग्यवान लोक आजही हे ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. सुमारे 2 शतकांपूर्वी लोकांना वाटत होते की वीज किंवा प्रकाश हा देवाच्या रागाचा परिणाम आहे आणि लोक त्याला घाबरत होते. पण विश्वासाच्या शक्तीमुळे आपण हा गैरसमज दूर केला आणि आज इलेक्ट्रिक बल्ब प्रत्येक घराची गरज बनलेला आहे. जर अलीकडे काही शोध लागले नसते तर असे मानले जात होते की ग्रहामधील अवकाश पूर्णपणे रिकामे आहे, तिथे काहीच नाही. पण आता पुन्हा एकदा विश्वासाच्या शक्तीमुळे आपल्याला लक्षात आले आहे की हे अवकाश रिकामे नसून तिथे कंपने म्हणजेच व्हायब्रेशन्स, ऊर्जा आणि विचारांच्या लहरी भरलेल्या आहेत, ज्यामुळे एका माणसाचा मेंदू दुसऱ्या माणसाच्या मेंदूशी जोडला जाऊ शकतो. आता असा प्रश्न निर्माण होतो की मग अशी कोणती गोष्ट आहे जी या ऊर्जेला प्रत्येक व्यक्तीच्या मनाला अमर्याद शक्तीशी जोडू देत नाही? माणसाच्या लॉजिकल मन आणि अमर्याद शक्ती यांच्यामध्ये असे कोणतेही दार नाही जे त्यांना एकमेकाशी संपर्क साधण्यापासून थांबवू शकते. तुमच्याकडे धैर्य म्हणजेच पेशन्स, विश्वास, चिकाटी आणि दृढ इच्छा असणे आवश्यक आहे, जी तुम्हाला अमर्याद शक्ती सोबत संपर्क साधायला मदत करते. फक्त हात जोडून प्रार्थना केल्याने काहीच फायदा होत नाही. अशी कोणतीही मध्यस्थ शक्ती नाही जी फक्त प्रार्थनेमुळे तुम्हाला त्या अमर्याद शक्तीशी जोडेल. तुम्हालाच थेट संपर्क साधावा लागतो. तुम्ही प्रार्थनेवर अनेक पुस्तके विकत घेऊन आयुष्यभर वाचू शकता पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ज्या विचारांद्वारे तुम्ही अमर्याद शक्तीशी संपर्क साधू इच्छिता ते विचार सबकॉन्शियस माइंडच्या प्रक्रियेतून गेले तरच तो संपर्क शक्य होतो. अमर्याद शक्तीशी संपर्क साधण्याची प्रक्रिया अगदी त्याच तत्वावर काम करते ज्यावर रेडिओ, टीव्ही किंवा मोबाईल काम करतात आणि आता सध्याला इंटरनेटवर फास्ट काम करतात. कोणताही आवाज किंवा चित्र तेव्हाच ऐकू किंवा दिसू शकतो जेव्हा तो योग्य फ्रिक्वेन्सी पर्यंत पोहोचतो. जे माणूस ऐकू किंवा पाहू शकतो, पाठवणारा म्हणजेच सेंडिंग स्टेशन त्या फ्रिक्वेन्सीला पकडतो आणि ती वाढवतो, ज्यामुळे ती पुढे पोहोचते. नंतर रिसीव्ह करणारा ती फ्रिक्वेन्सी कमी करून अशा पातळीवर आणतो की माणसाला ती समजू शकते. याचप्रमाणे सबकॉन्शियस माइंड विचारांना घेऊन त्यांना अमर्याद शक्तीकडे पाठवते, जेणेकरून ती शक्ती त्या ऊर्जेला प्रत्यक्ष फिजिकल रूपात बदलू शकेल, जे आपण पाहू आणि अनुभवू शकतो. म्हणूनच हे स्पष्ट आहे की प्रार्थना तुम्हाला यशाकडे नेऊ शकत नाही. तुमची प्रार्थना अमर्याद ऊर्जेकडे पोहोचण्यापूर्वी तुमचे सबकॉन्शियस माइंड अशा स्थितीमध्ये असायला हवे की ते त्या शक्तीशी संपर्क साधू शकेल. विश्वास ही एकमेव शक्ती आहे जी मनाला आध्यात्मिक स्वरूप देते. आणि लक्षात ठेवा, विश्वास आणि भीती हे एकमेकांचे शत्रू आहेत. एक असेल तर दुसरा त्या ठिकाणी राहू शकत नाही. मित्रमैत्रिणींनो, या ठिकाणी चॅप्टर नंबर 15 संपलेला आहे. पाहत रहा एसके बुक समरी. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. स्वतःची काळजी घ्या, खूप मेहनत करा, नवनवीन पुस्तके वाचा आणि आनंदी रहा.